नमस्कार मंडळी, आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण आपल्या या चॅनलवर आलो आहे, त्यासाठी माफी असावी. तर आज तुमच्यासाठी जी स्टोरी मी घेऊन आलो आहे ती फार डिफरंट आणि फार भयानक आहे. स्टोरी सुरू करण्या अगोदर एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो. ते थोडंसं इमॅजिनेशन करा. समजा तुम्ही आणि तुमचा मित्र कुठंतरी फिरायला गेलेत आणि एका ठिकाणावर थोडासा आराम करण्यासाठी थांबले आहात. आता आराम करता करता तुमच्या दोघांनाही झोप लागते आणि झोप लागल्याच्या नंतर अचानक तुमच्या कानावर एक आवाज येतो, जसं की कोणाचं काळीज धडधडतंय. तुम्ही उठून बघता, इकडं तिकडं बघता, तर तुम्हाला काहीही दिसत नाही. पण तुम्ही लक्ष देऊन बघता तर तुमच्या लक्षामध्ये येतं की तुम्ही ज्या जाग्यावर बसलेले आहात ती जागा ॲक्च्युली जिवंत आहे आणि त्या जागेमध्ये जीव आहे. आपल्या शरीरामधलं काळीज ज्या प्रकारे धगधग करतं त्याच प्रकारे ती जागा धगधग करते किंवा ती जागा थोडीफार हलती आहे. असं वाटतं की ती जागा श्वास घेते आणि श्वास सोडते. जसं आपण श्वास घेतल्याच्या नंतर आपले फुफ्सं फुगतात आणि परत श्वास सोडल्याच्या नंतर नॉर्मल होतात, सेम त्या प्रकारे त्या जागेमध्ये हालचाल होते. तर तुम्ही काय करसाल आणि तुम्ही तिथून पळण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला पळताही येत नाही आणि काही करताही येत नाही. तिथं असं एकदम चिकट वातावरण होतं, तुम्हाला जागेवरून उठतासुद्धा येत नाही. अशा प्रकारची सिच्युएशन तुमच्यासोबत झाल्यावर तुम्ही काय कराल? तर नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज परत एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर. असं या चॅनलवर हॉरर, मिस्टिरियस आणि बऱ्याच काही कथा आपण घेऊन येतो. तर आजची जी कथा आहे ही अशाच प्रकारची एक कथा आहे. एक वैभव आणि तुषार नावाचा मुलगा होता, म्हणजे दोघंजण मित्र होते. वैभव आणि तुषार नावाचे हे मित्र होते, जिगरी मित्र होते. आणि यांना ना ॲडव्हेंचर करायचा खूप जास्त नाद होता. म्हणजे असं की यार नवीन नवीन जाग्यावर जायचं, हे बघायचं, ते बघायचं, फिरण्याचा खूप जास्त यांना नाद होता. तर यांनी एक प्लॅन बनवला की यार आपण ना नेहमी वाहनानं जातो किंवा मोटरसायकलनं जातो आणि फिरतो आणि मोजके जी जागा आहे त्या जागा पाहून आपण परत आपल्या गावाकडे येतो. आपण यावेळेस काय करूयात, आपण एक अशी जर्नी तयार करूयात किंवा एक अशी जर्नी हे करूयात, डिस्कस करूयात की त्या जर्नीमध्ये आपण मोकळ्या मनानं जाऊ शकतो. आणि गेलो की ती छोटी छोटी गोष्ट बघायची, जी छोटी छोटी गोष्ट आपल्याला रस्त्यामध्ये आढळेल, मग ती कुठलीही असू द्या. छोटीशी जरी गोष्ट पाहण्यासारखी असली ना तर त्या गोष्टीपर्यंत आपण जायला पाहिजे. आता पहिले हे प्लॅन असा बनवायचे की आपल्याला इथून या जागेवर जायचं, तिथून त्या जागेवर, तिथून त्या जागेवर, आणि तिथलं पाहणं झाल्याच्या नंतर परत आपल्या घरी यायचं. अशा प्रकारे यांचा हे पहिले प्लॅन होता. आता अशा प्रकारे यांचे प्लॅन व्हायचे, पण यावेळेस यांनी थोडासा विचित्र प्लॅन केला होता. यांनी असा विचार केला होता की आपण काय करायचं, आपल्या ज्या सायकल आहेत त्या सायकलवर निघायचं. आता यांच्या सायकली हलक्या नव्हत्या, यांच्या सायकली महागड्या होत्या आणि फ्युचरिस्टिक होत्या. त्या कारणामुळे यांना खूप बरं वाटलं की हां, यावेळेस काहीतरी आपण हटके करूयात. आणि ते नाही का सोशल मीडियावर सायकलवर रन करतात, भ्रमण करतात, त्यांचे व्हिडिओज वगैरे, तशा प्रकारचे यांनी ठरवलं की आपण पण व्हिडिओ काढायचे आणि सोशल मीडियावर अपलोड करायचे, जेणेकरून आपली फेस व्हॅल्यू होईल, आपले व्हिडिओ व्हायरल होतील आणि आपणसुद्धा पॉप्युलर होईल. या प्रकारे यांचा प्लॅन होता. आणि यांचा प्लॅन असा होता की समजा आपण एक रूट फिक्स करायचा आणि त्या रूटनं जायचं आणि दुसऱ्या रूटनं परत वापस यायचं. जिथं आपल्याला आराम करावा वाटला तिथं जायचं, आराम करायचं आणि तिथून आपण निघायचं. तर हे दोन्ही सायकली घेऊन आपल्या घरामधून बाहेर निघले. आता यांच्यापाशी बक्कळ पैसा होता, यांना काही कामधंदाही नव्हता. त्या कारणामुळे यांच्यावर कोणतीही जिम्मेदारी नव्हती किंवा कोणतंही असं बंधन नव्हतं की तुम्ही इतकं वेळ जायला पाहिजे किंवा तितके वेळ जायला पाहिजे. आणि हे दोघंही जण असे होते की घरच्यांचं अजिबात ऐकतच नव्हते. घरचे काय म्हणतात यांच्याकडे यांचं पूर्ण दुर्लक्ष. म्हणजे ते नसतात का की घरच्याचं काही घेणं देणं नाही आम्हाला, एकदम आगाऊ मुलं, त्यांच्या मनात जे आलं तेच करतील. त्यांना इकडं जायचं आहे, जातील इकडं जायचं आहे, जातील इकडे करायचं तिकडे. घरच्यांनी विचारलं तरी सांगत नाहीत की आम्ही काय करतोय म्हणून. आणि जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा घरच्यांना मागतात. अशा प्रकारे यांचं राहणीमान होतं आणि अशा प्रकारे यांची जे आदत होती ती होती. तर यांनी निर्माण केलेलं जे रूट होता त्या रूटनं हे निघाले. आता निघाल्याच्या नंतर 15 ते 20 दिवस यांच्या लाईफमध्ये काय झालं नाही, एकदम सुरळीत चाललं. आणि 15 ते 20 दिवसामध्ये हे खूप जास्त प्रमाणामध्ये एन्जॉय करत चालले होते. आता हे जात आहेत तर सायकलनं, पण खर्च यांचा असा होतोय की जसं एखाद्या 4 व्हीलरमध्ये जात आहेत. म्हणजे एखाद्या जागेवर जायचं, गेल्याच्या नंतर
कुठं आराम करायचा असला की मस्त हॉटेल बघायचं, लॉज बघायचे, त्याच्यावर थांबायचं, त्याच्यावर फ्रेश व्हायचं आणि मग नंतर निघायचं. अशा प्रकारे यांचं राहणीमान होतं आणि त्या कारणामुळे यांचा खर्च खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायचा. आता 15 ते 20 दिवस झाले होते यांना फिरून फिरून आणि 15 ते 20 दिवसाच्या नंतर परत जो तुषार नावाचा मुलगा होता तो वैभवला म्हणतो की अरे वैभव यार, आपण ना जरा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहूयात. म्हणजे ते लोक नाहीत का यार, तंबू गाडतात, टेंट उभा करतात, त्याच्यामध्ये राहतात. अशा प्रकारे आपण ना काही जागेवर राहून बघूयात. मग तो जो वैभव आहे तो म्हणतो ठीक आहे, आपण एक दिवस राहून बघूयात. मग हे मार्केटमध्ये जातात आणि टेंट वगैरे विकत घेतात, आपल्या सायकलला वगैरे बांधतात आणि निघतात. मग रात्रीची वेळ असते आणि त्यावेळेस आता उन्हाळ्याचे दिवस असल्यासारखे होते, म्हणजे उन्हाळ्याचे दिवसच धरा तुम्ही. तर त्यावेळेस हे रात्रीच्या जागेवर म्हणजे रात्री निघतात, म्हणजे रात्री विचार करतात की आपण रस्त्यामध्ये कुठेतरी थांबायचं. मग हे जातात आणि गेल्याच्या नंतर ते एका टेकड्यावर जातात, माळावर. फार मोठं माळ नसतं, छोटंसं माळ असतं आणि त्या माळाच्या साईडला एक छोटंसं बांधकाम होतं आणि ते बांधकाम असं वाटत होतं की खूप जुन्या काळामधलं आपले गडकिल्ले कसे होते त्या प्रकारचं ते बांधकाम होतं, दगडांचं बांधकाम होतं. आणि त्या दगडाच्या बांधकामाच्या जवळ एक छोटासा डोंगर होता, म्हणजे हे दगडाचं बांधकाम या डोंगरावर आणि हे पोहोचले या डोंगरावर. आता हे जे बांधकाम आहे हे छोटंसं दिसत होतं त्यांना, हे काय लय मोठं दिसत नव्हतं. एक मोठी कमान असल्यासारखी होती आणि तिथे एक छोटंसं थोडं बांधलेलं होतं, मोकळं फटक होतं आणि तिथं थोडासा असा आडोसा असल्यासारखं होतं, बस तेवढं इथंचं बांधकाम होतं. आणि हे जे टेकडं होतं या टेकड्यावर यांचा टेंट मांडायचा होता. तर गेले, टेंट वगैरे ठोकला आणि झोपल्याच्या नंतर रात्री 1 किंवा 1:30 वाजले असतील. त्यावेळेस थोडं वारं सुटले असे यांना जाणीव झाले. मग आपल्या टेंटच्या बाहेर आले, बघतायत तर वर आभाळ वगैरे गरजतंय आणि विजा वगैरे चमकत आहेत. तर यांना थोडीशी भीती वाटली की यार आभाळ आलंय, विजा चमकायल्यात. तर तो जो वैभव आहे तो म्हणतो की भाई उन्हाळा आहे, पाणी येत नसतंय. पण यांना हे माहिती नव्हतं की उन्हाळ्यामध्ये जर पाणी आला किंवा पाऊस आला तर ते खूप डेंजरस असतो. म्हणजे नॉर्मली पावसाळ्यामध्ये जसं पाणी वगैरे पडतं ना सायलेंटली, तसं पडत नाही. उन्हाळ्यामध्ये वारं खूप जास्त असतो किंवा गारा पडतात किंवा जोरात पाणी येतो, ज्या पाण्यामध्ये वारं इतकं मिक्स असतं की जवळपास काही झोपडेसुद्धा उडू जातात, काही घरावरचे पत्रसुद्धा उडू जातात. अशा प्रकारचे वारे वादळं उन्हाळ्यामध्ये सुटत असतात कधी कधी. तर यांना ते माहिती नव्हतं. तर वैभव म्हणला की उन्हाळ्यामध्ये येत नाही, भिवू नका, टेन्शन घेऊ नको. मग दोघंजण थोडेसे बाहेर बसले. आता उन्हाळ्यामध्ये थंडगार वारं सुटलं तर त्याचा आनंद फार जास्त प्रमाणामध्ये होतो, म्हणजे चांगल्या पद्धतीने ते वारं लागतं. त्या कारणामुळे मग या दोघा जणांनी थोडा वेळ बसले आणि आवाज जसं समोर आल्यासारखं वाटलं यांना की हे जाऊन आपल्या टेंटमध्ये झोपी गेले. आता काही वेळ होतो, अर्धा पाऊण तास होतो. त्या पाऊण तासामध्ये ते जे वारं वगैरे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये सुटतं आणि ते वारं वावदान एवढं जास्त असतं की यांचा जो टेंट आहे तो पूर्णपणे चपून जातो, म्हणजे निष्ठून जातो, तुटून जातो, फाटून जातो आणि पाणी यायला सुरुवात होतं, म्हणजे पाऊस यायला चालू होतो. मग आता यांना कळलं ना की करावं काय म्हणून. अर्धी रात्र झाली आहे, पाऊस येतोय, विजा कडकडतायत, भीती वाढतीये. आता हे दोघे जण शहरामधले राहणार आहे, यांची खूप जास्त प्रमाणामध्ये फाटली. मग हे विचार करतात की यार त्या दुसऱ्या टेकड्यावर ना ते एक घर आहे, त्याच्यामध्ये जाऊन आपण थांबूयात. मग हे दोघं जण काय करतात, पळत आपल्या सायकली घेतात आणि त्या टेकड्यावर जायला निघतात. पळतात आणि कसे बसे त्या घरापाशी ते जातात. आता ते घर नाही म्हणता येणार, ते अशी होती की अर्धवट बांधलेली जागा होती, म्हणजे बांधलेली पूर्ण होती पण अर्धवट पडलेली जागा होती. तिथं धड तर घरासारखे दरवाजे नव्हते, एक मोकळं होतं, कमान कशी असते एखादी तशा प्रकारचं होतं. जातात आणि त्या भीतीच्या आडोशाला जाऊन बसतात. तिथं थोडंसं त्यांना बरं वाटतं. आता ते मोठमोठाले दगडं होते, त्या कारणामुळं त्या दगडांना ते वारं पाऊस वगैरे तेवढं काय करत नव्हतं. तर तिथं ते झोपी जातात. झोपी गेल्याच्या नंतर बसल्या जागी झोपी जातात. एखादा घंटा ते एकमेकांना बोलतात आणि सहज त्यांना ती झोप लागते. आता झोप लागल्याच्या नंतर ते जे तुषार नावाचा मुलगा असतो त्याला लवकर जाग येते. सकाळी तो उठतो, बघतो तर तो ना एका वेगळ्या जागेवर असतो, म्हणजे रात्री ज्या जागेवर बसलेला होता त्या जागेवर तो नव्हता. ते दोघेही जण जरा वेगळ्या जागेवर होते. रात्रीच्या जागेवर बसले होते, एक डोंगर होता, मोकळं वातावरण होतं आणि त्या डोंगरावर एक छोटंसं काहीतरी बांधकाम होतं. अशा प्रकारे होतं हे या दोघं जणांना माहिती होतं आणि ते दोघं जण तिथं बसले होते, तिथं झोपले होते हे त्यांना माहिती होतं. पण ज्या वेळेस हे दोघं जण उठतात त्यावेळेस हे दोघं जण एका अशा ठिकाणावर स्वतःला बघतात की तिथं सगळीकडे हिरवीगार झाडं, एकदम सुंदर असं वातावरण. असं वाटत होतं की एखादं जंगल आहे आणि जंगलामध्ये एक सुंदर असं एखादं प्लेस आहे, अशा प्रकारचं ते वातावरण होतं.
आणि त्यांच्या समोरासमोर एक असा मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये वॉटरफॉल पडत होता. म्हणजे एकदम असं डिझनी टाईप कसं असतं ना त्या प्रकारचं लोकेशनवर होते. आता जो तुषार आहे तो एकदमपणे कन्फ्यूज झाला, का आईच्या गावात आपण झोपलो होतो ओशाड जागेवर आणि आलो एवढ्या सुंदर जागेवर, हे कसं शक्य आहे. तो पळत पळत वैभवपाशी जातो, वैभवला उठवतो. ए वैभ्या, अरे वैभ्या उठ ना यार. तू दचकून उठतो आणि त्याला म्हणतो, अरे काय झालं यार इतक्या जोरात उठवायला, इतका का आरबळलायस तू. तुषार म्हणतो, अरे आजूबाजूला बघ. वैभव आजूबाजूला बघतो, याच्या काय तेवढं डोक्यात आलं नाही. हा परत डोळे लावतो, म्हणतो यार तुषार झोपू दे जरासा. तुषार म्हणतो, जोरात ओरडतो आणि म्हणतो, अबे एकदा उठ आणि तू बघ. आपण रात्री वाऱ्या वावदानामध्ये त्या पडक्या कमानीमध्ये घुसलो होतो ना, आणि इथं बघ आपण कुठं आलोय. आता ती जी पडकी कमान होती ना, ती पडकी कमान सेम या जागेवर होती, पण तिच्या आजूबाजूचं वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं होतं. ह्याच्या डोंगरावर होते, तिथं ते डोंगरही दिसत नव्हता, एकदम प्लेन जमीन दिसत होती. असं वाटत होतं की खूप मोठं जंगल आहे. जिकडं बघावं तिकडं झाडं झुडपच, जिकडं बघावं तिकडं चांगलं म्हणजे असं हिरवंगार गवतच, अशा प्रकारे होतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं वातावरण शक्यच नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झडती लागलेली असती, पायांना गळालेली असतात, अशा प्रकारच्या झाडांची अवस्था असते. पण इथं तसं नव्हतं, इथं फार विचित्र होतं. आता हे बघून वैभव थोडासा आश्चर्यचकित झाला की यार खरंच की आपण ज्या जागेवर बसलो होतो ती जागा वेगळी आणि यार ही जागा वेगळी, असं कसं शक्य झालं आणि हे झालं तरी कसं. आता हे दोघेही जण ज्या जागेवर बसले होते तिथून बाहेर निघले आणि बघायला लागले ते वॉटरफॉल वगैरे हे ते. आता यांना समजा की काय होतं ते. यांच्याजवळ जे मोबाईल होते हे मोबाईल काढले आणि बघितले, तर त्यांच्यामध्ये नेटवर्क नव्हतं आणि कुठलेही ते मोबाईल चालतच नव्हते. म्हणजे एकदम हँग कसे पडतात आपले, सेम त्या प्रकारचे ते मोबाईल हँग पडले होते. या दोघाही जणांनी आपले मोबाईल चालू करण्याचे खूप जास्त प्रयत्न केले, पण ते मोबाईल काही चालूच झाले नाही. मग तुषार म्हणतो की जाऊ दे यार, ते मोबाईल आपण बॅगमध्ये ठेवून देऊ. मग हे दोघं जण काय करतात, आपल्या दोघांच्या सायकली घेतात आणि एक छोटीशी पाऊलवाट दिसते, त्या पाऊलवाटेने ते दोघेही जण निघतात. आता निघल्याच्या नंतर जो वैभव आहे त्याने ते वॉटरफॉल पाहिलेला असतो आणि तुषारनेही पाहिलेला असतो. आता वैभव म्हणतो, यार आपण तर अशा जागेवर आलो आहे, आंघोळी केल्या नाही काय नाही, आपण एक काम करूयात, त्या वॉटरफॉलमध्ये आपण जाऊन आंघोळ करूयात. तुषार म्हणतो, यार भाऊ आपल्याला ती जागा माहिती नाही आहे कशी आहे काय आहे, पुन्हा आपण या अगोदर ही जागा कधीही पाहिली नाही, तर असं जाऊन आंघोळ करणं जरा बरोबर वाटेल का. तो म्हणतो की अरे काय टेन्शन नाही, जाऊ, बरोबर वाटली तर आंघोळ करू, नाही तर आपण परत वापस येऊ, असा विचार करतात आणि दोघेही जण खाली त्या वॉटरफॉलमध्ये उतरतात. आता तिथं सगळ्यांना चांगलं वाटलं, नितळशार पाणी, एकदम शांतता, काही वाटलं नाही काय नाही. मग दोघं जण आंघोळ करायला सुरुवात करतात. आता वॉटरफॉल पडत होता, आंघोळ करता करता या दोघा जणांचं लक्ष त्याच्या पाठीमागं गेलं. आता पाठीमागं यांना दरवाजासारखं एक असं हे दिसलं. तुम्ही लेण्या बघितल्या असतील, लेण्याचे कसे दरवाजे असतात असे नॉर्मली असे गुफा असल्यासारखे, सेम तशा प्रकारे त्या वॉटरफॉलच्या पाठीमागं गुफा असल्यासारखं यांना दिसलं. मग जो वैभव आहे तो तुषारला म्हणतो की यार याच्यामध्ये काय असेल रे, त्या जाऊन बघावं का आपण. म्हणतो ठीक आहे आपण बघू जाऊन. मग दोघंही जण अंडरवेअरवरच, त्यांनी काय शर्ट वगैरे घातलेलं नव्हतं, अंडरवेअरवरच दोघं जण आतमध्ये गेले. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर जो रस्ता यांनी धरला होता त्या गुफेमध्ये जाण्यासाठी, त्या रस्त्याला असे फाटे फुटले, इकडे एक आणि इकडे एक, आणि समोर जो जाणार होता तो बंद होता रस्ता. आता हे दोघं जण म्हणतात कसं करायचं, एक एक जायचं की सोबत जायचं. दोघं म्हणतात नाही बाई सोबत जाऊ आपण. मग दोघं जण एका रस्त्यानं सोबत जातात, थोडा वेळ समोर जातात, अजून समोर जातात, अजून समोर जातात, आणि समोर गेल्याच्या नंतर परत एक असं ठिकाण येतं की त्या ठिकाणावर खूप सुंदर आणि खूप असं म्हणजे एकदम नितळशार छोटंसं तलाव दिसतं त्यांना. एक छोटासा असा खड्डा असतो, लय मोठा नसतो, छोटासा खड्डा असतो, आणि ते इतकं नितळशार पाणी असतं ना की वरून डायरेक्ट त्याचा तळ दिसतो. पण त्या तलावामध्ये एकही मच्छी नव्हती किंवा एकही कीटक नव्हता किंवा एकही असा जीव नव्हता की ज्या तलावामध्ये आहे म्हणून. सगळं काय शांत. हे दोघं जण त्या तलावाला बघतात आणि यांचं मन एवढं प्रसन्न होतं आणि यांना असं वाटतं की यार आपण या तलावामध्ये उडी मारावी आणि आंघोळ करावी. आणि जसा विचार केला याने तसं त्यांनी केलं, त्या तलावामध्ये गेले, दोघं जण आंघोळी करू लागले. आंघोळ करता करता यांचा टाईम खूप जास्त प्रमाणामध्ये गेला आणि हे दोघेही जण त्या तलावाच्या बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर बघतात तर त्या तलावाच्या वर
मोकळी जागा होती आणि तिथून तो पूर्ण प्रकाश तलावामध्ये पडत होता. आणि त्या तलावामध्ये हे गेले की यांना टाईम कळालाच नाही. तर बाहेर आले की तेव्हा यांना समजलं की अरे यार रात्र झाली आहे. मग दोघांजणांनी निर्णय केला की मस्त आडोशाला आहे आणि इकडे कोणी येत नाही असंही पक्का आहे, आपण काय करूयात, इथं झोपी जाऊयात. आता दोघंजणांनी हिंमत केली की त्या जागेवर झोपी जायची. दोघंजणं झोपी गेले. आता झोपी गेल्याच्या नंतर अर्धी रात्र झाली असेल किंवा 1, 1:30, 2च्या दरम्यान अशी टायमिंग असेल. तर त्या टायमिंगला वैभवच्या कानावर एक आवाज येतो, जसं की माणसाचं काळीज धडधड धडधड करतं ना, त्या प्रकारे. आपण कसं एखाद्या माणसाच्या काळजावर कान ठेवला की त्याचा कसा आवाज येतो, टुकटुक टुकटुक, अशा प्रकारे सेम त्या प्रकारे वैभवच्या कानावर आवाज यायला लागला. वैभव उठतो, इकडे तिकडे बघतो, त्याला कुणीही दिसत नाही, सगळं काय शांत दिसतं. पण तो आवाज वैभवला येत असतो. मग वैभव काय करतो, तुषारच्या छातीवर जरासा कान ठेवतो असा आणि ऐकण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचं काळीज एकदम सायलेंट होतं. आता तो त्याच्या छातीवर कान ठेवून ऐकतोय हे तुषारला जाणवलं. तो उठला आणि त्याला दूर ढकलला. त्याला म्हणले, काय करायला तू, माझ्या छातीवर डोकं ठेवून काय हे करायलास. वैभव त्याला म्हणतो की शांत बस आणि आवाज आहे. तुषार आणि वैभव शांत बसतात आणि आवाज ऐकायला सुरुवात करतात. तर त्या दोघांच्याही कानावर टुकटुक टुकटुक असा आवाज येतो. आता हे दोघंजण म्हणतात की अरे हो यार, एखादं काळीज धडधडते अशा प्रकारचा आवाज येतोय, पण हा आवाज येतोय कुठून. दोघंजण असं इकडे तिकडे बघतं, त्याला काहीही दिसत नाही. मग तुषार जरा लक्षपूर्वक बघतो तर त्याला ती जी जागा आहे ती जागा थोडी हल्ल्यागत वाटते. जसं आपण श्वास घेतल्याच्या नंतर आपली फेफडे कसे फुगतात, श्वास सोडल्याच्या नंतर फेफडे परत जाग्यावर येतात, सेम त्या प्रकारे ती जागा थोडी थोडी हलताना दिसली अशी थोडी थोडी. तर मग तुषार वैभवला म्हणतो, वैभव जरा या जागेकडे लक्ष दे रे. वैभव लक्ष देतो तर यालाही जाणवतं की जागा थोडी थोडी हलती आहे. मग या दोघांना जणांना जाणवल्याच्या नंतर जागेकडे पाहिल्याच्या नंतर यांनी आपले दोन्ही हात खाली टेकवतात आणि खाली टेकवल्याच्या नंतर उठण्याचा प्रयत्न करतात. तर यांना उठता येत नाही. असं वाटतं की यांचे हात पक्के त्या जागेला चिटकलेले आहेत. खाली झोपलेले होते ते सुद्धा जागेला चिटकलेलं आहे. आणि जेव्हा चिटकलेलं आहे त्यावेळी त्यांच्या हाताला जाणीव होते की आपण जिथं हात ठेवलेला आहे याच्या खालीच काहीतरी डुकडुक डुकडुक असं होतंय. आणि जे त्यांच्या समोर जे तलाव होतं त्या तलावातलं जे पाणी आहे ना, ते अचानक पद्धतीने त्याचं रंगरूप बदलायला लागतं. एकदम निथळशार पाणी होतं ते एकदम असं पांढरट पांढरट व्हायला लागतं आणि असं चिकट चिकट व्हायला लागतं. आणि कसा बसा जोर वगैरे लावून आपले जे हाताखाली चिटकलेले असतात ते असे बाहेर काढतात. बाहेर काढल्याच्या नंतर आता हे दोघंही जण ज्या रस्त्याकडून आलेले आहेत त्या रस्त्यानं पळायला बाहेर पळतात. म्हणजे की बाई हे एक विचित्र जागा झाली आहे, विचित्रपणा इथे येतोय. आणि अचानक पद्धतीनं असं जाणवतंय की यांना काही कळत नाही काय करावं म्हणून. आणि जिकडे यांना पळायचे ना, म्हणजे जे रस्त्यानं आले होते त्या रस्त्याने ते दोघंही जण पळत सुटले. आता हे अंडरवेलवर चिकट सगळं यांचं अंग झालेलं, यांच्या अंगावर ते सगळं पाणी वगैरे होतं ना, तिथं ते पोहले होते. तर ते सगळं पाणी यांच्या अंगामध्ये म्हणजे सोसलं गेलं होतं. तर यांचं शरीरसुद्धा असं चिकट चिकट लागत होतं. हे दोघंही जण तिथून असं पळत सुटले. पळत सुटल्याच्या नंतर ती जी जागा आहे, ती जी वाट आहे, त्या वाटेनं पळत आहेत पण ती वाट कटत नाही आहे. त्या वाटेनं पळत आहेत पण ती वाट कटत नाही आहे. आता हे दोघंजणं काही वेळ पळतात आणि पळाल्याच्या नंतर यांना छोटीशी एक जागा भेटते. पण ती जागा थोडी विचित्र होती, वेगळी होती. पण त्या जागेच्या पलीकडे यांना थोडा प्रकाश दिसत होता. तर त्या जागेमधून ते पलीकडे पडतात आणि पडल्याच्या नंतर काही मीटर गेल्याच्या नंतर यांना एक बोगदा दिसतो. त्या बोगद्यामधून बाहेर पडतात. जसे हे त्या बोगद्यामधून बाहेर पडतात तसं हे त्या पहिल्या जागेवर येतात, ज्या जागेवर हे दोघंजण होते आणि ज्या जागेवर हे दोघंजण झोपले होते. ते जे पडकाव म्हणलं ते घर वगैरे असतं त्या जागेवर. तिथं आल्याच्या नंतर हे दोघंजण एकमेकांना म्हणतात की भाई रे भाई, हे होतं काय. आता यांचा मोबाईल, यांची सायकल सगळं त्याच जागेमध्ये होतं. आता तिथून आल्याच्या नंतर दोघंजण म्हणजे जीवाला यांच्या की आपण वाचलो म्हणून. मग हे काय करतात, एकमेकाच्या गळ्यात पडतात की भाई आपला जीव वाचला म्हणून. आता गळ्यात पडल्याच्या नंतर थोडंसं यांना असं चिकट चिकट असल्यासारखं वाटतं. ते लगेच असे दूर होतात. तर दूर होता वेळेस यांची जी त्वचा आहे ती एकमेकाला चिटकल्यासारखी अशी यांना जाणवते. चिकट टेप लावल्याच्या नंतर कसं आपण असं काढतो ते कातळ असं थोडं चिकट असल्यासारखं वाटतं, तसं वाटतं. मग दोघंजण आपल्या एकमेकाचा हात पकडतात आणि तिथून निघतात.
काही अंतरावर गेल्याच्या नंतर या दोघा जणांना असं जाणवतं की आपले जे हात आहेत ना हे असे एकमेकांना चिटकली आहेत आणि हे हातातले हात काढायला गेले की हातातले हात निघतच नव्हते. खूप पक्के चिटकलेले हात होते. यांना कळालं नाही काय करावं आणि काय नाही. तिथून निघले, शहरापर्यंत पोहोचले, यांचे हात निघत नव्हते. शहरामध्ये डॉक्टरांच्या तिथे गेले, मग दवाखान्यामध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे जे हात आहेत ते असे चिटकलेले, या हातांना तुम्हाला मधातून कापून काढावं लागेल. म्हणजे असे नाही, असे. तर त्या डॉक्टरांनी यांचे हात असे मधातून कापून काढले तर यांच्या हाताची जी कातडी आहे ती अशी सगळी सोलून बाहेर निघली. आता निघल्याच्या नंतर बरेच दिवस होतात, ही प्रॉब्लेम यांच्यासोबत चालू असते. 15-1 दिवस असतात. त्याच्यानंतर हे दोघेजण घरी येतात, आपल्या फोन करतात घरच्यांना, यांना घेऊन जायला लावतात. या 15 दिवसामध्ये यांच्या जे शरीरावरची त्वचा आहे ती आपली फेविकॉल असतो ना आपल्या त्वचेवर लागल्याच्या नंतर सालपाट बाहेर निघतं, तशा प्रकारे यांच्या त्वचेवरचं जे कातड आहे ना ते पूर्ण असं बाहेर निघलं होतं. पूर्ण शरीराचं असं एकही अंग नाही सुटलं की त्या अंगावरचं तशा प्रकारे झालं म्हणून. सगळं काही बाहेर निघलं होतं आणि हे घरच्यांना सांगत होते की अशी जागा होती, असं झालं आहे, असं तिथं म्हणजे आमच्यासोबत घडलं आहे. यांचा कोणीही विश्वास केला नाही. त्यांना वाटलं की यांना कोणीतरी मारलं आहे किंवा यांच्यासोबत कोणीतरी काही केलं आहे आणि हे आपल्यापासून काही गोष्टी लपवत आहेत असं त्यांच्या घरच्यांना वाटलं. तर त्यावेळेस यांना कळालं की यार अननोन जागेवर जाणं बरोबर नाही, तिथं जायचं नाही. तिथं गेल्याच्या नंतर काय होईल काही सांगता येत नाही, कोणती वस्तू आहे किंवा कोणती काय आहे हे काहीही सांगता येत नाही. त्या कारणामुळं अननोन जागेवर कधीही जायचं नाही. ज्या जागा माहीत आहेत त्याच जागेवर जायचं. आता ही जी स्टोरी सांगितलेली आहे ही स्टोरी थोडी काल्पनिक आहे आणि ही स्टोरी एका मूवीवर बेस आहे.